आपण पाहताय नमस्कार महाराष्ट्र। 2 दिवसांपूर्वी तमिळनाडूतल्या कुन्नूरमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या भारतीय सैन्य दलातील अधिकारी, त्याचप्रमाणे सीडीएस जनरल बिपिन रावत आणि इतर अधिकारी यांचं पार्थिव दिल्लीमध्ये आणण्यात आलेलं आहे। बराज स्क्वेअर स्मशानभूमीमध्ये ब्रिगेडियर एल.एस. लिड्डर यांना सध्या अंतिम निरोप दिला जातोय। जनरल रावत यांचं पार्थिव सुद्धा दिल्लीमध्ये आणण्यात आलेलं आहे, ते त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले। तर दुसरीकडे बराज स्क्वेअर स्मशानभूमीमध्ये ब्रिगेडियर एल.एस. लिड्डर यांच्यावर अंत्यसंस्कार केले जात आहेत। ब्रिगेडियर एल.एस. लिड्डर यांच्यावर लष्करी इतमामामध्ये अंत्यसंस्कार केले जात आहेत। काही वेळापूर्वी त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं। त्यावेळेस दिल्लीमधल्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी, अनेक वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी, त्याचप्रमाणे भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी त्यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेतलं, त्यांना श्रद्धांजली वाहिली आणि त्यानंतर आता त्यांचं पार्थिव अंत्यसंस्कारांसाठी आणण्यात आले। 1990 पासून भारतीय सैन्य दलामध्ये आपली सेवा देणारे ब्रिगेडियर एल.एस. लिड्डर यांची कारकीर्द प्रेरणादायी अशी राहिली। लष्करी सेवा देताना ज्यांना डेकोरेटेड ऑफिसर असं म्हटलं जातं, त्या ऑफिसर्समध्ये ब्रिगेडियर एल.एस. लिड्डर यांची गणना होत होती आणि सध्या ते सीडीएस जनरल रावत यांचे सहाय्यक म्हणून, संरक्षण सहाय्यक म्हणून काम करत होते। या अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेले सीडीएस जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका यांचं पार्थिव सध्या दिल्लीमधल्या त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आलेलं आहे। आपले प्रतिनिधी प्रशांत कदम सध्या तिथे उपस्थित आहेत। प्रशांत, कविता, 3 कामराज मार्ग या सीडीएस बिपिन रावत यांच्या शासकीय निवासस्थानाच्या बाहेर मी उभा आहे। अगदी 5 मिनिटांपूर्वी त्यांचं आणि त्यांच्या पत्नीचं पार्थिव जे आहे ते या ठिकाणी संपूर्णपणे शासकीय आणि लष्करी इतमामामध्ये आणण्यात आलेलं आहे। त्याच्यानंतर देशाचे गृहमंत्री अमित शहा हे सुद्धा अगदी थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये ते जनरल बिपिन रावत यांना श्रद्धांजली सुद्धा वाहतील। याच्या पाठोपाठ राष्ट्रवादीचे नेते जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आत्ता शरद पवार, त्याच्यानंतर वंदना चव्हाण, सुप्रियाताई सुळे आपल्याला या ठिकाणी पाठीमागे दिसत आहेत, श्रीनिवास पाटील आहेत, हे शरद पवार त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। देशाचे माजी संरक्षण मंत्री सुद्धा आहेत शरद पवार आणि हे राष्ट्रवादीचे सगळे खासदार जे आहेत ते आत्ता अंतिम दर्शनासाठी बिपिन रावत यांना अखेरचा निरोप देण्यासाठी पोहोचलेले आहेत। या संपूर्ण फ्रेममध्ये आपल्याला दिसत असतील शरद पवार, त्याच्यानंतर श्रीनिवास पाटील, वंदना चव्हाण, फौजिया खान आहेत आणि आतमध्ये हे सगळे खासदार जे आहेत ते पोहोचलेले आहेत। जनरल बिपिन रावत यांचा अंतिम प्रवास जो आहे तो आज दुपारी 4च्या दरम्यान इथून होणार आहे। त्याच्या आधी सामान्य नागरिकांना 1 तास आणि त्याच्यानंतर लष्करातले जे त्यांचे अधिकारी आहेत त्यांच्यासाठी 1 तास अशा पद्धतीने त्यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन या ठिकाणी करता येणार आहे। 3 कामराज मार्ग हे त्यांचं शासकीय निवासस्थान आहे आणि इथे आज सकाळपासूनच आम्ही बघतोय की चौकामध्ये बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांना श्रद्धांजली वाहणारे पोस्टर जे आहेत ते या ठिकाणी लागलेले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये इतर सुद्धा VIP जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी येताना दिसतील। प्रशांत, जे वातावरण आता तिथे दिसतंय ते अत्यंत शोकाकुल आणि भावनांनी ओथंबलेलं वातावरण दिसतंय, कारण कुणाच्याही ध्यानीमनी नसताना झालेला हा अपघात आणि त्यानंतर अवघी दिल्ली मला वाटते आज अशाच वातावरणामध्ये असेल। या जवानाचा तिरंग्यामध्ये लपेटलेला मृतदेह जेव्हा येतो तेव्हा त्याचं म्हणजे ते खांद्यावरती घेण्याचं ओझं जे आहे ते खूपच जास्त असतं, त्याचं दडपण जे आहे आणि कुठल्याही जवानाच्या बद्दल असं झाल्यानंतर संपूर्ण देश शोकसागरात असतो आणि आता तर देशाचे सर्वोच्च सेनापती ज्यांना म्हणता येईल ते सीडीएस बिपिन रावत यांचा अशा पद्धतीनं हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेला आहे आणि केवळ एक नव्हे तर जवळपास 13 लोक एकाच वेळी अशा पद्धतीनं शहीद होणं ही नक्कीच देशासाठी अत्यंत धक्कादायक बाब आहे। आणि आज अगदी थोड्या वेळापूर्वी आपण पाहिलं की
ब्रिगेडियर लीडर यांच्यावरती अंतिम संस्काराची तयारी चालू आहे आणि एकीकडे बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नीचं पार्थिव जे आहे ते सुद्धा या ठिकाणी पोहोचलेलं आहे। वेलिंग्टनमधल्या डिफेन्स कॉलेजच्या कार्यक्रमाला जाताना कदाचित या सगळ्याची कुणालाच कल्पना नसेल, कुणी ध्यानीमणी सुद्धा आणलेलं नव्हतं। हेलिकॉप्टरची दुर्घटना झाली त्याच्यानंतर सुद्धा असं वाटत होतं की सगळेजण प्रार्थना करत होते की किमान काही लोकांचे याच्यामध्ये प्राण वाचतील, पण मुळामध्ये अपघात इतका भयानक होता, इतका दुर्दैवी होता की ज्याच्यामध्ये केवळ एक जे आहेत आपले कॅप्टन त्यांचं या ठिकाणी त्यांच्यावरती उपचार चालू आहेत। बाकी 13 जणांचे मृतदेह जे आहेत ते या हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये सापडलेले आहेत। देशाचे पहिले CDS होते 2019च्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून अशा पद्धतीनं एक सर्व तिन्ही दलांसाठी एक पद असावं अशा पद्धतीची घोषणा केली आणि त्याच्यानंतर हे पद भूषवण्याचा पहिला मान बिपिन रावत यांच्याकडे आलेला होता। लष्कर प्रमुख म्हणून सुद्धा त्यांच्या काळामध्ये पाकिस्तान आणि चीनच्या विरोधात खूप महत्त्वाच्या कारवाया पार पडलेल्या होत्या। दुसरीकडे कारवाया जरी महत्त्वाच्या असल्या तरी त्यांची काही राजकीय विधानं जी होती त्याच्या संदर्भात सुद्धा सातत्यानं चर्चा होत होती, कारण लष्कराचं अशा पद्धतीनं राजकीयकरण होतंय का ही सुद्धा चर्चा त्यांच्याच काळामध्ये सुरू झालेली होती। पण सरकारशी किंवा एकूणच आपल्या सेवेशी एकनिष्ठ असल्यामुळे त्यांनी कधी त्याचा विचार केलेला नव्हता आणि अतिशय बेधडकपणे लष्कराचं आणि एकूणच सगळ्या सैन्य दलाचं मनोधैर्य वाढवण्यासाठी बिपिन रावत हे आपली भूमिका सातत्यानं मांडत राहिले। CDS या पदासाठी आता कोणाची निवड करायची हा सुद्धा सरकार समोरचा पेच आहे आणि आज हे सगळे औपचारिकता जी आहे ती सगळी पूर्ण झाल्यानंतर कदाचित याही गोष्टीवरती सरकारला तातडीनं लक्ष द्यावं लागणार आहे। एरवी हा सगळा VIP परिसर आहे आणि या ठिकाणी अशा पद्धतीने आता ही सगळी तयारी जी आहे ती सुरू झालेली आहे। अमित शहा पोहोचलेले आहेत, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि इतर खासदार सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत। जनरल बिपिन रावत यांची अंत्ययात्रा जी असेल ती कुठून कुठपर्यंत असेल आणि त्यांना अंतिम निरोप दिल्लीमध्ये कुठे दिला जाईल या संदर्भात काही माहिती आली आहे हाती? कविता, अमित शहा आता इथून बाहेर पडताना आपल्याला दिसत आहेत। अमित शहा गृहमंत्री अमित शहा यांची गाडी जी आहे ती आता या ठिकाणी इथून बाहेर पडते आहे। ब्रार स्क्वेअर जी स्मशानभूमी आहे दिल्लीतली, मिलिटरीचा कॅम्पस आहे त्या ठिकाणी आणि त्या स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावरती अंत्यसंस्कार होणार आहेत। साधारणपणे 8 ते 10 किलोमीटरचं हे अंतर आहे, पण इतक्या मोठ्या पदावरच्या व्यक्तीला निरोप देताना कदाचित इतरही लोक येण्याची शक्यता आहे आणि त्यामुळं साधारणपणे 4च्या आसपास त्यांच्यावरती अंत्यसंस्कार होतील। दुपारी 2 वाजेपर्यंत त्यांचं पार्थिव जे आहे ते याच ठिकाणी असेल आणि 2 नंतर हे पार्थिव स्मशानभूमीच्या दिशेनं किंवा त्यांच्या अंतिम प्रवासाच्या दिशेनं जायला सुरुवात होईल। माफ करा, जनरल रावत यांना अखेरचा निरोप दिला जातोय प्रशांत, त्यांच्या कुटुंबात आणखीन कोण कोण आहे या संदर्भात काही सांगू शकाल? जनरल बिपिन रावत यांच्या 2 कन्या आहेत, त्यापैकी एक कन्या जी आहे ती अमेरिकेमध्ये आहे असं देखील सांगितलं जाते। काल पालम एअरपोर्टवरती त्यांना अंतिम निरोप देण्यासाठी हे सगळे कुटुंबीय जे आहेत ते आलेले होते। स्वतः पंतप्रधान त्या ठिकाणी पोहोचलेले होते। देशाचे संरक्षण मंत्री, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल हे देखील त्या ठिकाणी पोहोचलेले होते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिपिन रावत यांचे जे संबंध आहेत ते सुद्धा खूप वेगळ्या पद्धतीचे होते, कारण लष्कर प्रमुख असल्यापासून आणि त्याच्यानंतर त्यांना या CDS पदावरती नेण्याचा निर्णय जो आहे तो सुद्धा मोदींनी त्याचमुळे घेतलेला होता, कारण अत्यंत विश्वासू अशा पद्धतीचे मोदींच्या वर्तुळातले ते मानले जात होते आणि त्या अनुषंगाने सुद्धा या दोघांची केमिस्ट्री जी आहे त्याची चर्चा वारंवार होत होती। शिवाय आज जेव्हा हे पार्थिव या ठिकाणी येतंय त्यावेळी सुद्धा त्यांचे लष्करातले जे सगळे अधिकारी आहेत ते या ठिकाणी येतील। कुटुंबीय तर आहेतच, त्यांच्यासाठी तर हा अत्यंत मोठा आघात आहे, कारण जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी या दोघांचंही याच्यामध्ये अपघाती निधन झालेलं आहे। आपल्या महाराष्ट्रातल्या सुद्धा अनेक खासदारांची या ठिकाणी आज हजेरी लागेल, कारण म्हणजे शरद पवार माजी संरक्षण मंत्री तर आहेतच, पण डिफेन्स कमिटीमध्ये सुद्धा ते होते। संजय राऊत डिफेन्स कमिटीमध्ये होते आणि त्यांनी सुद्धा सांगितलं की कशा पद्धतीनं डिफेन्सच्या अनेक विषयांवरती प्रेझेंटेशन करण्यासाठी बिपिन रावत यांचं त्यांच्याशी सातत्यानं भेटणं असायचं, बोलणं असायचं आणि त्या अनुषंगानं हा एक अत्यंत जड असा हा क्षण आहे। इतरही काही लोक जे आहेत ते आता आपल्याला या ठिकाणी घरामध्ये जाताना दिसत आहेत। प्रशांत, खरं तर दिल्लीमध्ये संसदेचं अधिवेशन सुद्धा सुरू आहे, त्यामुळं सुरक्षा व्यवस्था तशीही चोख असते या काळामध्ये आणि त्याच काळात इतक्या मोठ्या पदांवरच्या अधिकाऱ्यांना जेव्हा अंतिम निरोप द्यावा लागतोय त्यावेळेस सुरक्षा व्यवस्था कशी ठेवण्यात आली आहे दिल्लीमधली?
नहीं आपकी बात समझ गई। नक्कीच कडेकोट सुरक्षा व्यवस्था आहे। हा कामराज मार्ग जो परिसर आहे तो संसदेपासून अवघ्या काही मीटर अंतरावरती आहे आणि त्याच्या जवळच हे निवासस्थान आहे। एरवी सुद्धा म्हणजे संसदेच्या अधिवेशनामध्ये खूप कडेकोट सुरक्षा व्यवस्था असतेच, पण आता एका वेळी 13 शहीद जे आहेत त्यांच्या पार्थिवावरती अंतिम संस्कार करण्याची सगळी तयारी प्रशासनाला आणि एकूणच इथल्या लष्करी व्यवस्थेला करायची आहे आणि त्या दृष्टीनं ही अतिरिक्त तयारी जी आहे ती आपल्याला दिसतेच। इथे चौकावरती हे सगळे जवान जे आहेत ते उभे आहेत। सकाळपासूनच आम्ही बघतोय की काही ठिकाणी ट्रॅफिक मुवमेंट जे आहेत त्या सुद्धा बदलण्यात आलेल्या आहेत। हा जो रस्ता आहे तो मुख्य रहदारीचा रस्ता आहे, त्याच्यामुळे तो पूर्णपणे बंद करण्यात आलेला नाहीये, पण ज्यावेळी कुणी VIP या ठिकाणी येत आहेत त्यावेळी मात्र हे आपल्याला या ठिकाणी दिसतं आणि शरद पवार जे आहेत ते आता या ठिकाणी बाहेर आलेले आहेत अंतिम दर्शन घेऊन। शरद पवारांच्या सोबत बाकीचे जे राष्ट्रवादीचे खासदार आहेत ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते। सुप्रिया सुळे होत्या, त्याच्यानंतर श्रीनिवास पाटील आहेत, फौजिया खान आहेत, हे सगळे खासदार जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। याशिवाय आणखीन कोण राजकीय नेत्यांमधून अजून कोण कोण इथे येण्याबद्दल सांगितलं जाते? कारण जसं तुम्ही सांगितलं की 1 तास हा सर्वसामान्य जनांसाठी ठेवलेला आणि 1 तास अधिकारी जे लष्करातले असतील त्यांना आदरांजली वाहण्यासाठी येतील त्यांच्यासाठी ठेवण्यात आलेला आहे। इतर कोण राजकीय नेते आहेत जे अंत्यदर्शनासाठी येणार आहेत? अमित शहा तुम्ही आत्ताच सांगितलं की नुकतेच इथे येऊन गेले। नक्कीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय कॅबिनेटमधले जे इतर मंत्री आहेत ते सुद्धा या ठिकाणी पोहोचतील। याच्याशिवाय संसदेचं अधिवेशन चालू आहे। आज शुक्रवार, तसा आठवड्याचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळं खासदार जे आहेत ते आज या ठिकाणी सर्वजण येतील। काल सुद्धा विरोधकांनी सुद्धा ठरवलेलं होतं की या इतक्या मोठ्या दुर्घटनेच्या नंतर आपण सभागृहामध्ये गोंधळ करणं योग्य नाही आणि त्यामुळं जरी गेल्या काही दिवस अधिवेशनामध्ये गोंधळ सुरू होता तरी कालचा दिवस मात्र तसा शांततेत आणि सहकार्यानं विरोधकांनी पार पाडलेला होता। आणि पाठोपाठ आता या ठिकाणी इतर जे सगळे VIPs आहेत, म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आत्ता येऊन गेले, पाठोपाठ इतरही कॅबिनेटमधले मंत्री आपल्याला येताना दिसतील। राजनाथ सिंह सध्या ब्रिगेडियर लीडर यांच्यावरती जे अंतिम संस्कार होत आहेत त्या ठिकाणी ते पोहोचलेले आहेत। याच्याशिवाय इतर कॅबिनेटमधले मंत्री आणि लोक जे आहेत ते सुद्धा आता या ठिकाणी पोहोचायला सुरुवात होईल। आणि ही दृश्य आपण पाहतोय बिपिन रावत यांच्या निवासस्थानाबाहेरची। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि देशाचे माजी संरक्षण मंत्री शरद पवार यांनी अगदी काही वेळापूर्वीच बिपिन रावत यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेतलं। त्याचप्रमाणे बिपिन रावत यांच्या पत्नी मधुलिका रावत यांना सुद्धा आदरांजली वाहिली। शरद पवार यांच्या सोबत त्यांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीचे अन्य खासदार सुद्धा होते। दिल्लीमधले सर्व वरिष्ठ अधिकारी, राजकीय नेते यांची सध्या जनरल बिपिन रावत यांच्या घराबाहेर गर्दी जमायला लागलेली आहे अंतिम दर्शन घेण्यासाठी। जसे आपले प्रतिनिधी प्रशांत कदम आपल्याला माहिती देत आहेत त्याप्रमाणे 1 तास हा सर्वसामान्य जनांना बिपिन रावत यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे। त्यानंतर लष्कराच्या अधिकाऱ्यांसाठी सुद्धा 1 तास ठेवण्यात आलेला आहे। लष्कराचे अनेक वरिष्ठ अधिकारी असतील जे दिल्लीमध्ये उपस्थित असतील किंवा लष्कराच्या देशाच्या विविध भागांमध्ये सध्या तैनात असतील, पण अंतिम दर्शन घेण्यासाठी अखेरची मानवंदना देण्यासाठी दिल्लीत येतील। त्या सगळ्यांना सुद्धा जनरल बिपिन रावत यांचं अंतिम दर्शन घेता यावं यासाठी 1 तास राखीव ठेवण्यात आलेला आहे। साधारण आज संध्याकाळी 4च्या